विष्णु गुरुरादेव महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। रामकृष्ण हरी रूप पाहता लोचने 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 सुख झाले हो साधने सुख झाले हो साधने साधने तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल
करोनिया स्नान प्रातःकाळी करोनिया स्नान प्रातःकाळी करोनिया स्नान प्रातःकाळी करोनिया कारुण्यासन यथाविधी ओठोनी प्रातःकाळी करोनियासन ओठोनी प्रातःकाळी करोनियासन कारुण्यासन यथाविधी नवज्वारी देह झाला ते संतप्त नवज्वारी देह झाला ते संतप्त हरी मनी अर्थ विठोबाचे प्राणायाम करुणी कुंभक साधिला प्राणायाम करुणी कुंभक साधिला वायू निरोधीला मूळ तत्वी शांती बाराचे सत्राशाली वाचक शांती बाराचे सत्राशाली वाहनशक मनमगन भग कवसर ऋतु कृष्ण कृष्ण त्रयोदशी ऋतु कृष्ण कृष्ण आषाढ चतुर्दशी आला उदयासी सहस्रकर नवज्वारी देह झाला ते संतप्त नवज्वारी देह झाला ते संतप्त हरी मनी अर्थ विठोबाचे सावता पांडुरंग स्वरूपी मिळाला पांडुरंग स्वरूपी मिळाला देह समर्पिला ज्याचा त्याचे नवज्वारी देह झाला ते संतप्त नवज्वारी देह झाला ते संतप्त हरी मनी अर्थ विठोबाचे आठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा उठोनी प्रातःकाळी करोनिया स्नान उठोनी प्रातःकाळी करोनिया स्नान उठोनी प्रातःकाळी करोनिया स्नान उठोनी प्रातःकाळी करोनिया
घालूनी 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 आसरे घालूनी आसरे व्यथाविने नवचार देह भाला से संतप्त नवचार देह भाला से संतप्त घालूया आसन यथाविधी घालूनी आसन यथाविधी नवचार देह भाला से संतप्त झाला प्रातकाळी करोनी आस्नान प्रातकाळी करोनी काळी करो हलोनिया आसन यथाविधी हलोनिया आसन यथाविधी नवचार नवचार देह भाला से संत यथाविधी घालूनी आसन यथाविधी नवचार देह भाला से परिमणी आर्क विठोबा 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 परिमणी
उठोनी प्रातकाळी करुनिया स्नान घालोनी आसन यथाविधी नवज्वारे देह झालासे संतप्त परे मनी अर्थ विठोबाचे प्राणायाम करुणी कुंभक साधिला वायो निरोधिला मूळतत्वी शके 1217 शालिवाहन शके 1217 शालिवाहन शक मन्मथ नामक संवत्सर ग्रीष्म ऋतू कृष्ण आषाढ चतुर्दशी आला उदयासी सहस्रकर नवज्वारे देह झालासे संतप्त परे मनी अर्थ विठोबाचे सावता पांडुरंगी स्वरूपी मिनला देह समर्पिला ज्याचा त्यासी नवज्वारे देह झाला से संतप्त परे मनी अर्थ विठोबाचे पांडुरंगा करू प्रथम नमना दुसरे चरणा गंगाधरा दुसरे चरणा गंगाधरा दुसरे चरणा गंगाधरा पांडुरंगा करू प्रथम नमना दुसरे चरणा गंगाधरा दुसरे चरणा गणेशु स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदु श्रीचरण श्री गुरूंचे ओम ब्रह्मानंदम परमसुखदम केवल ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि श्रीपादनाथं गुरायवैर्यं मुमुक्षानां ज्ञानदानैक्यदक्षं कुटिक्षेत्रे निवासिनं तन्नमामि वेदविद्यां वरिष्ठं ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरे सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निजकरणा तुमच्या लागलो निजकरणा द्यावा यावरी न करावा भेरो उठोनी प्रातकाळी करुनिया स्नान घालोनी आसन यथाविधी नवज्वारी देह झालासे संतप्त परी मनी अर्थ विठोबाचे सद्गुरु सच्चिदानंद श्यामबाबा महाराज सद्गुरु सच्चिदानंद रामबाबा महाराज सद्गुरु सच्चिदानंद ब्रह्ममूर्ती गंगानंद गिरीजी महाराज या महात्म्यांच्या कृपा आशीर्वादानं चालत असणारा अखंड हरिनाम नामयज्ञ सोहळा गेले 731 वर्ष झाले. मायबाप जरा बारीक विचार करा बरं. ज्या कुळात तुम्ही आम्ही जन्माला आलो तर कुळ किती पावन असेल याचा आपण विचार करा.
731 वर्षापासून माझ्या महात्म्याचा सद्गुरू सच्चिदानंद सावता बाबांचा विचार जिवंत आहे आणि त्यांची ही 731वी पुण्यतिथी सोहळा आपण सर्वजण साजरा करतो आहोत. अखंड हरिनाम नाम यज्ञ सोहळ्याचं आयोजन झालं. गावकऱ्याच्या सप्ताह कमिटीच्या आयोजकाच्या माध्यमातून अतिशय सुंदर अशा प्रकारची व्यवस्था आपण या ठिकाणी केली. ही सगळी विशारद महात्म्य आहे. यांच्या पुढे आम्ही काय बोलावं मायबाप. आणि अगदीशय दर्दी महात्म्य आहे ती आणि वर्म जाणणारी लोक आहेत. फुकट मला वावा करता येत नाही, कारण मला तुमच्या गावात काही इलेक्शनला उभं नाही राहायचं. बुवा आल्या आल्या त्यांनी पंचपदी इतक्या वेळेत आवरून घेतले. मायबाप यायला भाग्यवान आहे. ज्या मातेच्या पोटी जन्माला आले ना त्यांची कुस खरंच पवित्र असली पाहिजे. विठाला कळायला पाहिजे, परमार्थ समजायला पाहिजे. म्हणून अतिशय विशारद महात्मे या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्याच गावातील हे वैभव यांना कुठल्याही प्रकारचा आता मृदंग सम्राट आपल्या गावात आहे बाबा. खरं तुमचं भाग्य आहे बरं का. बाहेरून रोजानं आणता आणता परेशान लोक आहेत आणि यायला कधी मान नाही. मी आतापर्यंत तुमच्या गावात 4-5 वर्षापासून येतो. यांना कधी मान नाही, गुमान नाही, काही नाही, काही नाही. आणि मायबाप तुम्हाला पांडुरंग परमात्मा अखंड तुमच्यावर कृपा करेल. विठाला तशीच आमची विनयगिरी बाबा आज जरा ड्रेस बदलेली त्याच्यामुळे नंतर लक्षात आलंय म्हणला रे यायला आपण पाहिजे. हा आणि तुम्ही सर्वजण अतिशय सुंदर अशा प्रकारची माऊली साऊंड सिस्टम आणि तुम्ही सर्व माता माऊल्या या ठिकाणी उपस्थित झालात. आज फार मोठं पर्व काळ आहे मायबाप. 6 चरणाचा अभंग घेतला म्हणजे बोलायला काही नाही असा भाग नाहीये. आज या विश्वनियंत्या सद्गुरू सच्चिदानंद सावता बाबांची आज पुण्यतिथी आहे. आज देह ज्या रीतीनं ठेवला आणि त्या संताला कुठंतरी न्याय मिळावा, त्यांच्या ऋणातून मुक्त होण्याकरता, कृतज्ञता व्यक्त करण्याकरता 6 चरणाचा त्यांचाच अभंग तुमच्या सेवेकरता. विठाला सज्जनांचं काही चुकलेलं नाही, संतांचं काही चुकलेलं नाही मायबाप. देव लागला द्यायला तर पदर नाही घ्यायला. अशा जीवाची अवस्था त्या काळातही होती 750 वर्षापूर्वी बरं का. जरा बारीक कीर्तन आहे का. तुमचं गाव खूप मर्मी तज्ञ आहे कीर्तनाच्या बाबतीत. तुमच्या गावात म्हणजे दपल्या काढायचं काम नाही, कारण जाणकार मंडळी, अभ्यासू मंडळी जास्त आहे तुमच्या गावामध्ये. मी आतापर्यंतच्या काळामध्ये अभ्यास केला, आमचा जमाना चालला भुकता भुकता, पण नाही मंडळी विचार करा बरं का. हा त्या काळामध्ये सज्जनांचं कुणी ऐकलं नाही. 750 वर्षापूर्वी त्या महात्म्यांचं कुणी ऐकलं नाही. त्यांनी ग्रंथाच्या रूपानं तुमच्या आमच्या पुढे लिहून ठेवलं. याला संकल्प कृपा म्हणतात संतांची. पहिली कृपा असते शब्द कृपा, दुसरी असते दृष्टी कृपा, तिसरी असते स्पर्श कृपा आणि चौथी असते संकल्प कृपा. आणि या 4ही कृपा संत आपल्या समाजावर करत असतात. पण समाजाचं दुर्दैव इतकं खाली आहे मायबाप का निर्दैवाच्या परीवर. समाजाला ती गोष्ट कळत नाही आणि संत ते जीवन जगून गेल्यानंतर आपण त्यांचा सोहळे साजरे करणारी लोक. विठाला संत शिरोमणी सावताबांना सांगायचं आहे, अरे मी या रीतीनं देह ठेवला आणि तुम्हाला सुद्धा या रीतीनं देह ठेवता येतो. आणि त्या रीतीला तुम्हाला जाणून जर घ्यायचं असेल, समजून जर घ्यायचं असेल तर तुम्हाला कुणा तरी संताला शरण जावं लागेल. संसार सोडण्याची आवश्यकता नाही सांगणारा महान कर्मयोगी म्हणजे संत सावता बाबा. कुठलंही बायका पोरं न सोडता, काम धंदा न सोडता परब्रह्माला बघा. सगळ्या मांदियाळीमध्ये, सगळ्या महावैष्णवांच्या मांदियाळीमध्ये प्रत्येकाचं चरित्र वेगळं आहे, पण माझ्या सावतोबांचं चरित्र वेगळं आहे. सारं जग देवाला भेटायला चाललं आणि ज्यानं देव प्रत्यक्ष घरी आणला ते माझे सावतोबा. विठाला देवाला भेटायला जाणं सोपं आहे, पण देव भेटायला येणं अवघड. तो काय मंत्री आहे का तारीख घेतली म्हणजे आला? नाही ना मायबाप, नाही 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 नाही. देव येण्याकरता
कर्मयोगाची गरज आहे आणि कर्मयोग कसा असावा हे सावतोबांना शिकवलंय बघा. निरपेक्ष, निराकांक्ष, निस्वार्थ असं जीवन ज्याचं झालं, भक्तीमध्ये तल्लीन होऊन परिपूर्ण देहाचा विसर ज्या वेळेस पडला आणि पडल्यानंतर अहम ब्रह्मास्मीची कल्पना त्याच्या जीवनामध्ये साकारित झाली. निस्ती अहम ब्रह्मास्मी पर्यंत करून चालत नाही. त्याच्या पुढे आमच्या संतांनी शास्त्रानं वेदानं सांगितलं खल्विदम ब्रह्मास्मी आणि खल्विदम ब्रह्मास्मीचं मूर्तिवंत जर दैवत कोण असेल तर आपले सावतोबाबा आहे. विठाला विठाला विठाला. का खल्विदम ब्रह्म? कारण कांद्यात देव दिसला. कांदा मुळा भाजी ऐकलं ना 6 दिवस. आता तेच ऐकलं असं ना. सारेच म्हणून राहिले कांद्यात देव दिसला, या मोठात देव दिसला, चराठात देव दिसला. आम्हाला कोण दिसा ना माणसं? आम्हाला दिसायला पाहिजे नाही की आम्ही दिवसात 3 कीर्तन करू राहिले. आमच्या म्हणतात सकाळ चुकू देते त्याचे डोळे कसे गरगार बेकाचे नाही ना. परमार्थ बघा, संतांनी केलेला परमार्थ आणि आपण करत असलेला परमार्थ जमीन आसमानचा फरक आहे. सावतोबा आजचा दिवस अतिशय पवित्र आहे, भाग्याचा दिवस आहे तुमच्या आमच्या करता. ज्या महात्म्यानं एवढा मोठा कर्मयोग करून भगवान परमात्म्याला प्रसन्न केलं, नवे 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 भगवान परमात्मा ज्यांच्या जीवनातून मूर्तिमंत राबत होता ते आपले संत सावतोबा आहे. काय झालं, जीवनामध्ये संत येत नाही, आले बी तर कळत नाही आणि कळाले बी तर स्वीकारायची तयारी राहत नाही. संत होत नाही. कुठेही गाजरगावता सारखे संत उगत नसतात. अतिशय दुर्लभ असतात संत. आणि संत धर्माच्या कार्याकरता, संस्कृतीच्या कार्याकरता आणि तुमच्या आमच्या उद्धाराकरता अवतीर्ण झालेले असतात. संत होता ती अवतीर्ण. संत कशा करता अवतीर्ण होतात बघा. 18 पगड जातीमध्ये संत जन्माला आले की नाही? 18 पगड जाती कशाला आले? त्याने जाती एकता केली का? सावतोबा आपलीच मक्तेदारी का? बाकीच्या समाजात चालत का नाही? संत सुद्धा वाटून घेतले आम्ही, भावबांकी चालू झाली नाही ना. संत असे नसतात. संतांचं जीवन निर्मळ असतं आणि संतांजवळ द्वैत नसतं. संतांजवळ द्वैत नसतं. द्वैताची धाडणी गुरु विना ज्ञान तया कैचे कीर्तन घडेल नामी. आपण हरिपाठामध्ये रोज म्हणतो बघा. मग द्वैताची धाडणी कशाने होईल? द्वैत म्हणजे काय? तू आणि मी. तू कोण, मी कोण? द्वैत म्हणजे काय? जीव कोण आणि शिव कोण? जीवा शिवाचा ऐक्य करून देणारी एकच जात या विश्वामध्ये अनादी काळापासून आहे. तिला संत म्हणतात. विठाला विठाला जी गोष्ट शास्त्राला कळत नाही, जी गोष्ट वेदाला कळत नाही, जी गोष्ट पुराणाला कळत नाही, जी गोष्ट बुवाला कळत नाही, ती गोष्ट आमच्या संतांना सांगितली. बघा बरं का. वेदा नाही कळला सुरुवात अंत पार याचा कानडा राजा पंढरी. बरोबर. जो वेदालाही नाही कळाला तो आमचे संत सांगतात तो कुणाच्या मुठीमध्ये आहे? तो संताच्या मुठीमध्ये. बघा ना. विठाला विठाला शांती ब्रह्म एकनाथ महाराज सांगतात संता विना प्राप्ती नाही, ऐसे वेद देते ग्वाही. अरे वेदानं सुद्धा संताला का महत्व दिलं? हरी प्राप्तीशी उपाय धरावे. संताला का महत्व प्राप्त झालं? आणखी दृष्टांत देऊन सांगतो. जरी 6 चरणाचा असला पण विचार करा बारीक. सख्या बहिणीला पोरगी द्यायची. सख्या बहिणीला भाषाला पोरगी द्यायची. भाषाला दृष्टांत काय साठी सांगलो लक्षात कळायला पाहिजे. कीर्तन म्हणजे तमाशा नाही, कीर्तन म्हणजे धिंगाणा नाही. षडगुण ऐश्वर्य संपन्न कीर्तन असतं. प्रश्न उत्तर, दृष्टांत सिद्धांत आणि श्रोता वक्ता जिथं एकरूप होतो त्याला कीर्तन म्हणतात. लोकांना कीर्तन तमाशे केले तो भाग सोडून द्या. लोकांना कीर्तन टाइमपासाची जागा केली तो भाग सोडून द्या. कारण त्यांच्या जिंदग्या नाशल्यावरही चालल्या.
त्याला वाटून राहिलं मी कीर्तन करू राहिलो म्हणजे मी मोठा वाघ मारून हे त्याचा भ्रम नाही. कीर्तन करीशी तरी कीर्तनकारच होती, परी वैष्णव न होती अरे जना. नाही नाही, कथा करीशी कथा करत होशी. हे नामदेव महाराजांचं फार मोठा अभंग आहे. जे जे करशी ते ते होशी, पण वैष्णव न होत. वैष्णव होण्या किंवा वैष्णव होण्याकरता किंवा संत होण्याकरता जी क्वालिटी लागते ती क्वालिटी नाम म्हणे नाम केशवाचे बळीच वैष्णवा गोविंद नाम बळीच वैष्णवा गोविंद नाम म्हणे नाम केशवाचे बळीच वैष्णवा गोविंद नामा म्हणे नाम केशवाचे गेजी तरीच वैष्णव होती अर्जना. संतांचं कार्य वेगळं असतं, संतांचं जीवन वेगळं असतं, संतांचा विचार वेगळा असतो आणि संतांचं ध्येय वेगळं असतं. मायबाप दिसायला आपल्यासारखे असतात, जगायला आपल्यासारखे जगतात, पण त्यांचं जीवनाचा उद्दिष्ट वेगळं असतं. कारण त्यांच्या जीवनामध्ये टाइम इज मनी असतो, कारण अल्प आयुष्य मिळालेलं असतं. आणि अल्प आयुष्यामध्ये बघा ना तुम्ही, 22 वर्षाचं आयुष्य माझ्या ज्ञानोबा मिळालं, पण आजही कीर्ती जिवंत आहे. कशामुळं? त्यांनी जे ध्येय जपलं त्याच्यानंतर काय झाले ना, मोठी खालून वरून डिग्र्यावाले 6 शिष्य करवाले झाले, 50 लाखाच्या गाडी घेणारे नाही झाले का? त्याचं नाव निघून राहिलं का? का नाही? त्यांनी त्यांचं ध्येय बदलून टाकलं. आमच्या संताला तुकड्या करता मौत झाली, मागून आणलेलं सुद्धा खाऊ दिलं नाही. घरामध्ये 18 विश्व दारिद्र्य असताना सुद्धा आज त्यांची कीर्ती निघते. का? कारण जगाच्या कल्याणात संतांच्या जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्टविधी परोपकारे. कलियुगात आहे का एखादा बहादर असं दाखव? जेवढे वचन सांगितले ना त्याच्यात एकही बसत नाही. आमच्यासारखे गाजरांचे तर कधीच बसत नाही ना. आईशी कळवळ्याची जाती बसते का? सांगा बरं महात्मे तुम्ही बसते का? ठीक आहे, जाऊ द्या, काही हरकत नाही. ज्याचं जसं कर्म असेल तसं आपल्याला त्याच्या काही कर्माचे धोयाचं नाही आपल्याला. मला संत सांगायचं आहे. संत काय करत असतात? संत संताला जाग करतात. जर बारीक ऐका, कीर्तन बारीक ऐकायचं. संत संताला जाग करतात, संत तुम्हाला मग जाग करतात आणि संत भगवंताला जाग करतात. त्याला संत म्हणतात. ठीक आहे, सामान्य गोष्ट आहे. तुम्हाला आम्हाला सावध करणं सोपं आहे. कारण काय आहे? जीव संसारामध्ये आहे. विषय ओढी भुलले जीव याची कोण करील किव नुपजे नारायणी भाव पावनी ठाव नरदेह इंद्रिय जीव विषयात गुंतला, संसारात गुंतला, त्याच्यामुळं त्याला देवाशी काही घेणं. या संसाराच्या बाई देव आठवत नाही. आठवतो का? नाही आठवत. कारण तो संसार करता करता टेकून गेला. त्याचे आडीपडे ढिले झाले, कमरात गॅप पडायला लागले. आता तर बोजे उचलायचे धंदे द्यायला चालू झाले. कॅरेट उचला तर धंदा चालू झाला. पहिले बाबा तुमच्या काळात बरं होतं, उचला पटकीचं काही काम नव्हतं तरी 1.25 क्विंटलचं पोतं लावित होते तुम्ही.
आता हे पाव खाऊन आज होईल याला 20 किलोची कॅरेट उचला याच्या कमरात गॅप पडून राहिला. काय सांगत होतो तुम्हाला? संत सामान्य जीवाला का जाग करतात? हा, तुम्हाला आम्हाला जाग याच्या करता करतात का तुम्हाला आम्हाला? हे बघा, सामान्य जीवाला सुद्धा तोच रोग आहे. सामान्य जीवाला तोच रोग आहे, संताला सुद्धा तोच रोग आहे आणि भगवंताला सुद्धा तोच रोग आहे. कोणता रोग असेल तो? तुमच्या पट्टीत बसून राहिले पण मला विनोद सांगता येत नाही. माझ्या सद्गुरूनं मला सांगितलं, भाऊ हे रिकामे धंदे टाइमपास तू झोपत नको आणि लोकांना झोपू नको, रिकामे धंदे करू नको. सगळ्याला एकच रोग आहे. मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत एकच रोग आहे. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. हरे अंगे हरे रोम, हरे रूप हरे धारे अंगे, हरे रोम, हरे रोम, हरे मोगी गाता हरे बारे चंदा, हरे मोगी गाता हरे बारे चंदा, हरि मुखी गाना, हरे बारे चंदा, हरि मुखी गाना, हरे बारे चंदा. जन्म आणि मरणाचा रोग तुम्हाला आम्हाला बी. जन्म आणि मरणाचा रोग संताला बी आणि जन्म मरणाचा रोग देवाला बी. जो अवतार घेऊन जरी येत आला ना, येत उरो नाही आले अवतार प्रमाणे. बरोबर आहे का नाही? राहिले का ते? राम राहिले, कृष्ण राहिले का? नाही, सगळ्याला रोग एकच आहे. मग औषध किती असेल? वेगळं वेगळं असेल. सगळ्याला उद्धाराचं साधन एकच आहे, पण सांगायची रीती वेगळी. आणखीन दृष्टांत देतो. काय झालं? गावातल्या लोकांना जीप केली, तो महाराज लय चांगला आहे, त्याच्या औषधानं गुण पडतो. आता गुडघे ठाणकारे या लोकांची. गुडघ्याला औषधच नाही कुठं. आपल्यासारख्याचे बी ठणकू राहिले ना, आता आपले सगळंच ठणकणार आहे. तुम्ही थोडे दिवस थांबा आता. हा, कारण मरणाचं केमिकल खवरावलं मग ठाणकायचं नाही तर काय होईल? हा, जाऊ द्या, मला माझ्या मुद्द्यावर यायचं. मला टाइमपास नाही करायचा. मी पहिले सांगितलं दृष्टांत आणि सिद्धांत. आता काय झालं, गावातले सगळे हे गुडघा ठाणक्याची टोळी एक झाली. याने गँग केली आणि याने एक क्रुझर लावली. 20 लोक भरून गेले तिच्यात. शिटावर होतं, त्याला काय वाटतं 25 तरी बसले, त्याला काय गेले गेले हे 20च्या 20 लोक गेले. गेल्यानंतर लय असे बसवले त्या महाराजांनी आश्रमामध्ये. असं आश्रम होता, बसवले. बसवल्यानंतर त्याजवळ एकच औषध, कारण सगळ्याचा रोग एकच आहे. मग औषध काय 4 राहते एकच. बघा त्यानं काय केलं, त्याच्याजवळ एक ते एवढं एवढं पातेलं आणि त्याच्यामध्ये त्याला ते जडीबुटी काय काटून ठेवली होती. त्याला जो आला त्यानं सांगायचं, बाबा लई दुखत. बरं बरं, त्याला ह्याच ती टवक मारायची हातामध्ये. इकडून त्याला एक होता चमचा कॅरी बॅग द्यायला, त्याला ती कॅरी बॅग द्यावा, याने त्याच्यात वाचावं. त्याला सांगायचं, हे बा मधामध्ये घ्यायचंय. कशात घ्यायचं तुला? मधात घ्यायचं. मधात त्याचं औषध पाहिलं ना त्याला. तो माझ्यासारखा मेंटल नव्हता औषध देणारा. नाही 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 नाही, तुला जातीवंत होता, हुशार होता तो. त्यानं काय केलं, हा हे घे आणि तू आता हे बाकीचे पाहू राहिले बरं का सगळे. हे बाकीचे 19 लोक पाहू राहिले त्याला. मग त्यानं काय केलं, घे मधात घे, निघ. दिलं काढून. रुपये घेत नव्हतं ते, कोणाचा फुकट घेत नव्हतं. त्याला माहिती मागं कोले कुत्रे खाती. कोणा करता करते आज बुवाच्या टकुऱ्यात उतरा. आपल्याला सांभाळली ना तर लोकांची आपल्याला सांभाळती का? जाऊ दे, विषय सोडून द्या. मग त्या बाजूला जाऊन बसलंय, दुसरं आलं पुढं. लईच त्रास आहे, लईच. आज सगळ्याला तोच त्रास आहे ना. त्याने मारली डोकं, याने इकडून कॅरी बॅग काढायची. दिली का त्याच्यात भरली का, हा गरम पाण्यात घ्यायचा. ठीक आहे. आता बाबा म्हणून कोणच चालत का? महाराज लोकांना जर म्हणलं बैल का म्हणता हाच माहिती होय, त्याला कोण इच्छा कोण मनगड धरावं. दिलं त्याला. त्यानं ती डौक घातली. घातल्यानंतर काय केलं, ते घेतलं बाजूला जाऊन बसलं. ते तिकडं कुचकुच करायला लागली. हा टपरीवर लागलं तर कीर्तन लोक कुचकुच करतो.
मी तिकडे जाऊन बसले दोघं जण. खरे तुला मदत दिलं, मला पाणी खाऊन दिलं. ते होत्या थांबणं अजून बाकीचे गंजन पाहू ना. हा गंमत पाहिलं नाही नंबर 1. सत्य बस पाडायला नंबर 1. उभा करायला कोणीच नाही आप्पा. हा नाही 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 नाही. मग ती पुढे सरकले आणखी. तिसरं आलं. तिसऱ्याला सांगितलं बाबा काय करावं बसताच येत नाही, फार वाकडे होऊन जायले ती. बरं ठीक आहे, मारली डौकं द्यावा ते दिलं. त्याला सांगितलं तू थंड्या पाण्यात प्यायचं. चौथा आलं, त्याला डौक भरून दिली. त्याला सांगितलं दुधात प्यायचं. हे बाकीचे एक कुणाळे हे बाकीचे जे होते ना 15 जण ते डोळे वटूर वटूर बाबाकडे पाहतो. साड्याला औषध देऊन झालं, सगळे निघून गेले. एक त्याच्यातलं 150 त्याने सांगितलं बाबा तेच राहिलं माग, तुम्ही कावाचं औषध तेच देऊन राहिले. एकाला मधात सांगा त्या, एकाला गरम पाण्यात सांगा त्या, एकाला थंड्या पाण्यात सांगा त्या, एकाला दुधात सांगा त्या. म्हणे तू हा रोग तोच आहे का? म्हणे हा. म्हणे तू हे घेऊन जाय आणि केशर मध्ये घे, हे जरा बरं होतं दिसायला. ढवळे कपडे लिंबू ना इस्त्री लिंबू कापा असं होतं. आणि त्याची परिस्थिती बरी असेल ना. बाबांनी सांगितलं तुला हे केशर मध्ये घ्या असेल. ते म्हणे बाबा तुमचं डोकं फिरलं काय? तुम्ही याला ते त्याला ते, मला तोच रोग आहे ना, तुम्ही केशर मध्ये काऊन सांगितलंय? अधिकार तैसा दाबियेला मार्ग, अधिकार तैसा दाबियेला मार्ग, अधिकार तैसा दाबियेला मार्ग, अधिकार तैसा दाबियेला मार्ग. आता हे माग करो येते, करो येते. मुद्दा चालला होता संत सामान्याला जागा करतात, संताला जागा करतात, भगवंताला जागा करतात. त्याच्यावर दृष्टांत दिला काय? तुम्ही आम्ही एका जरी रोगाचे असलो तरी उठा की जी माय बाप कसे लागली झोप, हुजूर जावोनी एवढे चुकवा की खेप. उठा की जी माय बाप कसे लागली झोप. तुम्हाला आम्हाला झोप लागली अजून कळाला आपल्याला. मला धकायचंय माहित नाही, कारण घ्या तारीख द्यायला ना द्यावा ना. सत्या तारीख राहती, टाईम राहतो. देवाना ज्यावेळेस आईच्या पोटातून आला ना शिक्का मारून द्यायला पाहिजे का सगळ्याला. एवढं त्याच्या हातात आहे म्हणून बरं आहे, म्हणून बरं आहे कीर्तन चालू आहे. हे जर नसतं ना आपल्या हातात दिलं असतं ना, आबा बाबा 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 लय खायमान घातला असतं रावणापेक्षा कंसापेक्षा बेकार. चला सामान्य जीवाला सांगतात उठा जागे वारे आता, उठा जागे. जायचं सगळ्यालाच आहे बरं का. आपल्याला गार झोपला गेले, आपल्याला असं वाटत आहे मला लय टाईम आहे अजून. नाही ना माय बाप, तुम्हाला आम्हाला जसं जागं केलं तसं आता प्रमाणात नाहीच येत. उठा साधू संत साधा आपुले हित, अरे गेला गेला हा नरदेह मग कैसा भगवंत. आहे ना जागा आपल्याला केलं काय करता, जन्म मरणाच्या फेऱ्यातून तू काय करता. आणि संताला काय सांगू राहिले,
उठा साधू संत साधा आपुले हित जाईल हा नर देह मग कैचा भगवंत माय बाप जसं संताला जागा केलं त्याच्या करता तू काय करता देवासाठी घेऊन जोग अवघा भोग हे 2.5 मीटर काल घातलं माया गोळा करावला बाजार गोळा करावला नाही देवासाठी घेऊन जोग अरे एक देव आपला कराय करता जर सर्वस्वाचा त्याग केला असेल माय बाप तर अजून काही तू झोपलेला आहे आता जागा रे भाई नो जागा आता जागा रे भाई नो जागा आता जागा रे भैनो जागा, आता जागा रे भैनो जागा. ढोलकी जागा जागा, ढोलकी जागा जागा. असे अजून ठाऊक नेला, कसे अजून ठाऊक नेला, अजून ठाऊक नेला, कसे अजून ठाऊक नेला. तुमचं आमचं ध्येय वेगळं आहे निदान संसार अत्यंत दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती सामान्य जीवाला करण्याकरता संत खाली आले उच्च कुटीचं जीवन असतं संतांचं पूर्णत्वाला गेली जो पूर्ण ध्यासे निमाला तो पूर्णत्व पावला ते परिपूर्ण झालेले असतात बघा ना धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता साठविला जाता त्रैलोक्याचा त्याला काही करायचंय का तुम्ही पुण्यतिथ्या करा नका करू त्याला काही घेणं का ते परिपूर्ण स्वस्वरूपाला मी पोचलेले आहे त्यांना करायची गरज नाही ते तुमच्या आमच्या करता म्हणतात तसंच आताच्या कलियुगामध्ये सुद्धा संताला कळत नाही चिकण्या माणसाला कळत नाही देव आम्ही बोललो का राग येतो पण आम्हाला काही मुळव्याच झाला का वाढायला माय बा परमार्थ ज्ञानोबाच्या काळात असंच होतं तुकोबाच्या काळात असाच होता तुम्ही बारीक अभ्यास करा फक्त शास्त्रात का त्रास झाला द्यायला ज्ञानोबाला का त्रास झाला असं 22 वर्षामध्ये दगड आडवा करून घ्यायची पाळी का आली असं समाजात काही समाजाकडून लुटलं होतं का काही 10 रुपये मागितले ते कोणाला नाही काही नसताना समाजाने का त्रास दिला मोठ्यापणा खपत नाही कोणाला आता यायला चांगलं गाता येतं त्याला ज्ञान येणार आहे तुला काही आडं गातं उभं केलं कीर्तन तुला काही गात्र येईना त्याच्यात मग तू द्यायला नाव ठेवण्यात काही मजा आहे का पण म्या द्यायला नाव ठेवलं का माहिती कीर्ती वाढत किती दिवस वाढत नाही ना तुम्ही चिकण्या माणसं जो माणूस कथा कीर्तन करतो त्याला परमार्थाला नाव ठेवायला पाहिजे का ज्ञानेश्वरी पाठ आहे ना तुझ्या परमार्थाला नाव ठेवावं की त्यानं तू परमार्थाला नाव नाही ठेव तू ज्ञानेबा तुकोबाला नाव ठेव भर चौकामध्ये एखाद्या माईच्या वस्त्रात जर कोणी हात घालत असेल तर आपण गंमत पाहू का ज्ञानोबा तुकोबा आमची आई आहे शास्त्र आमची आई आहे उद्या कोणी काही सांगितलं तर चालेल का जरा बारीक ऐका कीर्तन संतांनी एवढ्या करता जीवाचं रान केलं स्वतः उपाशी राहिले असेल माझ्या ज्ञानदादाला पृथ्वी झोपायला अंथरून होती आणि आकाश पांघरून होतं काय होतं आजहीचा शिंद बेटामध्ये काय त्याच्या नावावर सातबार आहे का या काळात कशासाठी जगले असं कुणासाठी जगले तुमचा आमचा उद्धार व्हावा एवढ्या करता मायबाप सगळ्या संत मांदियाळींना जीवनाचं रान केलं कशा करता बुडत हे जन न देखावे डोळा बुडत हे जन न देखावे डोळा. जास्त समाज सामान्य आहे म्हणून समाजाकरता जास्त संतांनी मेहनत केली संताचं जाऊ द्या पाणीपत होऊ द्या त्यांना देवा करता जरी जो घेतला असेल त्याच्या डोक्यात जरी देव नसला जाऊ दे तो भोगून त्याच्या कर्माची पळ पण सामान्य जीवाकरता ज्यावेळेस खाली येऊन बस संत सांगतात ना मायबाप पाहू खरंच तुम्हाला आम्हाला देव खूप सोपा आहे पण सांगणारे मरून गेले सांगणारे अवघड देव सांगायला सुरुवात केली तुका म्हणे सोपे आहे सर्वहून म्हणजे काय तू जे कुठे सांगू राहिला ना त्याच्यापेक्षा सोपं आहे
या जन्म आणि मरणाला कारणीभूत 3 गोष्टी: पाप, कर्म आणि वासना. वासनेमुळे जन्म, पापामुळे जन्म, कर्मामुळे जन्म. मग त्यांना 16 सोमवार केले जातील कधी? पाप जाईन का? आता धोंडे नवून आले तुम्ही, आता मध्ये धोंड्याचा महिना झाला पहा. लोक धोंडे न्हायला गेले, काही गोदावरीवर गेले, काही पैठणला गेले, काही चंद्रभागेत गेले, काही भीमात गेले, काही गोदावरीत गेले धोंडे न्हायला. आता ऐका पुढं. बाप्पा 8:30 वाजले अजून अभंगावर नाही आपण. चला काय हरकत नाही. पाप धुवावा का जाळावा? पटकन बोलतो, आपल्या मुद्द्याकडे येतो. पाप धुवायला पाहिजे का जळायला पाहिजे? तुम्ही लय सुज्ञ बसले, असं जरा बोला ना. हा चापडामध्ये सिद्धारण बोला. पाप जळायला पाहिजे का धुवायला पाहिजे? तुम्ही आम्ही काय करू राहिलो? दूर राहिलो. धुतलेली गोष्ट नदीमध्ये जर वाहतं पाणी आहे, कपडे धुतले तर फेसकुट कुठं जाईल? वाहून पुन्हा कुठं तरी लागेलच ना ते, बोकट येईलच ना ते. आपण जर कुत्रं सोडलंच, आपल्याकडे जुनं कुत्रं गल्लीतलं ताण देऊ राहिलं, लोकांनाही धरू राहिलं, आपण त्याला बोनीत घालितो आणि पार 15-20 किलोमीटर लांब नेऊन घालितो का नाही? ते महिन्याने येतं का नाही येतं? काहून येतं? त्याला तर बोनीत बांधत राहतं ना. तसं कर्म आहे. केले कर्म झाले त्याची भोगा आले, केलं कर्म झालं त्याची भोग आले, केलं कर्म झालं त्याची भोग आले, केलं कर्म झालं त्याची भोग आले. उमटले मेले ऐसे किती, उमटले मेले ऐसे किती, हरिमुखी गादार बाळे देता, हरिमुखी गादार आले देता. हरिमुखे गादार बाळे चित्ता, हरिमुखे गादार बाळे चित्ता, हरिमुखे चित्ता. आमच्या हरिपाठ पाठ आहे, पण आम्हाला वाट माहीत नाही. पाठ असावा का वाट माहीत असावा? माळेवाडगाव माय पाठी स्टेशनहून निघलं म्हणजे वैरकडे फाटा लागणारे, वैरकडे फाट्याहून निघलं का वळेचं पूल लागणारे, वळेचं पूल निघलं का पुढं माळेवाडगावच लागणारे. बरोबर आहे की नाही? पाठी. पण मी घरी बसून माळेवाडगाव 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 येईल का कीर्तनाला? येईल? नाही येऊ शकत नाही बा. अरे चुकली यावर मग फेरा पडे, चुकली यावर मग फेरा पडे. शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, चुकली यावर मग फेरा पडे. आता आपल्याला सार्थक करता येतं. कोणाचे 50 धकू द्या, 1 तास उरला खटवंग राहायला, 7 दिवस उरले परीक्षेला, सार्थक करता आलं त्याला. आपल्याला का करता येत नाही? अरे मिस कॉल देऊ राहिला देव तरी कळानं लोकायला. अटॅक येऊन गेला म्हणजे मिस कॉलच देवाचा, पॅरलेसचा अटॅक आला म्हणजे मिस कॉलच देवाचा, कोमात जाऊन आलं म्हणजे मिस कॉल आहे देवाचा. का तुला आता फक्त बोटावर म्हणजे के राहिले. आता तू तुझं सोयी करायला पाहिजे. काय सांगत होत तुम्हाला? काय प्रमाण झालं आपलं? पाप कर्म वासना जळायला पाहिजे. नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे. जळालेलं पुन्हा उगत का? घेता नाम विठोबा, घेता नाम विठोबा, पर्वत दळाची पावाले, पर्वत दळाची पावाले. घेता विठोबा, घेता विठोबा, पर्वत दळाची पावाले, पर्वत दळाची पावाले. सेना महाराजांचं प्रमाण यायला तोच औषध सांगितलंय, फक्त पाण्यात सांगितलंय. ज्ञानोबानं सांगितलं नाम संकीर्तन साधन पे सोपे सांगितलंय तुझा. होय आणखी द्रष्टांत देऊन सांगतो माझ्या आबाच्या पहिल्या चरणाकडे
संताचं जीवन हे मी जे तुम्हाला बोलू राहिलो ना, हे माझ्या सावतोबाचं जीवन मी बोलू राहिलो तुम्हाला. अशा पद्धतीचं जीवन जगले. एक पोरग शाळेत जायला लागलं, जाता जाता आता ते काही जाय ना, पोरं जातच नाही, लहान पोरं उगं बळजबरी नेऊन घाला लागायच्या, मारून कुठून कसं तरी नेऊन घाला लागायच्या. त्याला चॉकलेट दे, कॅडबरी दे, काही दे, गच सारं दिलं, गच भरलं राहतं त्याचं. जातं ते गेलं का एक तर रडत पडत जातं, बसत तिकडे राहते मॅडम शिकायला. आता ती मॅडम काय, आता पोरं बसले, मॅडम लागले शिकायला. 4 + 4 = 8. काय शिकवलं मॅडमनं? 4 + 4 = 8. त्याला जरा पहिल्या दिवशी चांगली गोडी लागली. चांगली मॅडम, चांगली शिकवते. ते भोकीत राहिले 4 + 4 = 8, 4 + 4 = 8. तिथं खेळताना कुदाळताना सगळं करता करता शाळा सुटली, घरी आलं. वडील शेतातून येईल होती. बाळ्या शाळेत गेलता का? म्हणजे हो. काय शिकवलं? मॅडम खूप चांगले आहे, 4 + 4 = 8 शिकवलंय. वा 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 वा, तुला हुशार व्हायचं ना, रोज शाळेत जायचं, मी तुला रोज कॅडबेरी द्या जाईन, रोज चॉकलेट द्या जाईन. दुसऱ्या दिवशी बरं काय हा म्हणते खाऊस. पुढे तिसऱ्या दिवशी रडायला लागलं, पण कसं तरी नेऊन घातलंय. दुसऱ्या दिवशी मॅडमना शिकवलंय 5 + 3 = 8. त्या पोराला वाटायला मॅडम काल बरी होती, आज जर शिबी गडी का. काल म्हणत होती 4 + 4 = 8, आज म्हणून राहिली 5 + 3 = 8. झाल्या म्हणली तर म्हणली, आपल्याला चॉकलेट भेटत ना. त्यांना ते पाठ करत 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 घरी आलंय 5 + 3 = 8, 5 + 3 = 8. वडील संध्याकाळी आवतवून आलं, विचारलं बाळ्या शाळेत गेलं? मग गेलतो ना. काय शिकवलं मॅडम ना? 5 + 3 = 8. वा वा वा, काल काय शिकवलं होतं? म्हणजे 4 + 4 = 8. द्या ना, ते हुशार आहे बरं का तू. दिलं काढून. तिसऱ्या दिवशी गेलं, तिसऱ्या दिवशी शाळेत मॅडमना पाठ सुरू केला. मॅडम सांगते 6 + 2 = 8. याचे 3 फ्यूज उडाले, त्या पोराचे 3 फ्यूज उडाले. ते म्हणते मॅडमचं डोकं खराब झालं. मॅडम पहिल्या दिवशीपासून तेच शिकू राहिली. 4 + 4 = 8, 5 + 3 = 8, 6 + 2 = 8. मॅडमच्या टोकऱ्यातच 8 कशी होत्या उतराना, ती काय आपल्याला शिके. कसं तरी बसलं, घरी आलं. वडिलांना रक्ता ठाक्या विचारला, बाळ्या आज काय शिकवलं? ते म्हणे पप्पा तुम्हाला काही कळत नाही, अशा शाळेत टाकलं, त्या मॅडमला काहीच येत नाही. अरे तुला शिकवलं नाही त्यांनी? आज ते 3 दिवसातून ते शिकू राहिले ती. 4 + 4 = 8, 5 + 3 = 8, 6 + 2 = 8. अरे असं राहतच ते, शिकवीत राहायचं मॅडम, वेगळ्या वेगळ्या पद्धतीने शिकवत असतात. जाय तू आज गेलं. 4थ्या दिवशी मॅडमना शिकवायला सुरुवात केली. याचं ध्यानच होतं आता काय शिकली म्हणून. मॅडमना शिकवलं 7 + 1 = 8. त्याचा लगेच त्यांना ते दप्तर फेकून दिलं, तसंच घरी गेलं. दृष्टांताच्या सिद्धांताकडे मला वेळ नाही घालायचा. माझा सिद्धांत काय आहे? अरे माझ्या सावतोबाला तेच सांगायचंय, माझ्या जनाबाईला तेच सांगायचंय, आणि माझ्या ज्ञानोबाला सांगायचंय 8 कसे होता. जसा मॅडमचा विषय आहे, तसा देव कसा भेटतो हा संताचा विषय. ऐसा हृदयामध्ये मी रामो. ज्ञानोबरायचं मत ऐका 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 ऐका. ज्ञानोबरायचं मत, जैसा हृदयामध्ये मी रामू 4 + 4 = 8. हृदयबंदी खाना केला आत विठ्ठल कोण दिला 6 + 2 = 8. 8 कोण दिला? हृदयातच सांगितलं ना, पण सांगायची भाषा वेगळी. तसा देव कसा होतो हे सांगायची रीत आमच्या संतांची जरी वेगळी असते, तर सगळ्यांचा बाणा एकच आहे. देव आहे, देव आहे, हृदय मंदिरी शोधून पाहे. देव नटला नाना परी, भरून उरला चराचरी. बरोबर आहे ना? तो देव तुम्हाला आम्हाला अनुभवाला येण्याकरता संतांनी आजीवन आयुष्य झेललेलं असतं. आणि ज्यावेळेस हे सगळं अवतार कार्य पूर्ण होतं, त्या दिवशी त्यांना संकेत येतो. ज्यावेळेस ऐका, पुन्हा दृष्टांत सांगतो. एका जरी चरणात सुटलं ना तर काही हरकत नाही. आणि पुढच्या वर्षी तारीख द्यावा इतक्या खालच्या विचाराचा नाही गवळेलो, हीच गाव तीच गाव फिरणाऱ्याला. पण मुद्दा एक आहे का आमच्या संतांचं जीवन चरित्र कळायला पाहिजे, कशा पद्धतीनं जीवन जगले ते. आणि तुमच्या आमच्या उद्धाराकरता किती ज्ञान त्यांनी सांगून ठेवलं, आम्हाला शायनिंग मारा करता नाही. विठाला विठाला
मनुष्य जन्म दुर्लभ आहे, संत दुर्लभ आहे आणि तुम्हाला आम्हाला ते सगळे प्राप्त आहे आता या काळामध्ये. फक्त हित करून घेण्याचं वर्म आपण जाणून घेतलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. सगळ्या संतांचा बाणा एकच आहे, अवतार कार्य संपलं, रामाचं अवतार कार्य संपलं, भावार्थ रामायणामध्ये विषय आलेला आहे. ज्यावेळेस प्रभूला कळालं आपल्याला जायचंय, आपला अवतार काय, पण असं होतं का लक्ष्मण आणि राम संगत जाणार होते. जर लक्ष्मण गेला तर राम राहू शकत नव्हता आणि राम गेला तर लक्ष्मण राहू शकत नव्हता. असं जीवन होतं, असं असावा हो, एकमेकावर कुठेतरी घेऊन असावा. मग ते काय झालं, पण आता कालपुरुषाला असं वाटलं एकाला खपिल्याशिवाय दुसरं जाणार नाही. कालपुरुषानं एका ब्राह्मणाचं वेश धारण केलं, ऋषीचं वेश धारण केलं आणि अयोध्येच्या द्वारावर आले. अयोध्येमध्ये अतिथी पूजन होतं. शिपायांना त्यांना रामापर्यंत नेलं. रामाला सांगितलंय, प्रभू मला तुमच्या संग एकांतात काही गोष्टी बोलायच्या आहे. म्हणून कालपुरुष प्रभूनं ओळखलं. कोणी ओळखलं? त्यांनी सांगितलं ठीक आहे, पण एक माझी अट आहे, आपल्या दोघांची चर्चा चालत असताना तिसरा जर कोणी आला तर त्याला मृत्यूदंडाची शिक्षा द्यावा लागेल. मग आता द्वारपाल ठेवायचं, चांगला ठेवा लागेल ना, मध्ये कोणी यायला नाही पाहिजे. त्यांनी सांगितलं लक्ष्मणाशिवाय दुसरा चालत नाही. पळा, काळ कसा काटाकाडी, देवाचा काळ आपण सोडून द्या. काळ पुरुष दोघं चर्चा करताय, करता 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 दुर्वास ऋषी आले. दुर्वास ऋषी शीघ्र कोपी, माल्ल येतात माल्ल येतं माझ्यासारखा पोलीस आले. तिथं आल्यानंतर तिथं लक्ष्मण उभे होते द्वारपाल म्हणून. त्यांनी सांगितलं मला रामाला भेटायचं आहे. ते म्हणे आता भेटू शकत नाही. मध्ये एक ऋषी आलेले आणि त्यांच्यासोबत त्यांचा काहीतरी संवाद चालू आहे, तुम्हाला मध्ये जात आहे ना. त्यांनी सांगितलं पाणी घेतो ना, अयोध्येचा सत्यानाश करतो. लय बेकार राहते, आता पाणी घेतो आणि अयोध्येचा सत्यानाश करतो. लक्ष्मणाला वाटलं आपण गेलं तर चालत, पण अयोध्या नाही गेली पाहिजे. काय होतं, जर कोणी मध्ये सोडला तर मृत्यूदंड द्यावा लागेल. एवढ्यामध्ये लक्ष्मणाला अगदी त्यांचा विषय पण संपलेला होता, उठायचा वेळ आलेली होती. तेवढ्या दुर्वास ऋषीने मध्ये आगमन केलं. केल्याबरोबर काळपुरुषानं सांगितलं रामा तुझ्या राज्यात न्याय नाही. मी काय सांगितलं होतं, आपली चर्चा चालत असताना कोणी आलं नाही पाहिजे. आता लक्ष्मण आला, आता तुला मृत्यूदंडाची शिक्षा द्यावाच लागल. प्रभू रामचंद्रांना आदेश दिला, लक्ष्मणा तुझ्याकडून चुकलं वर्म, तुला जावं लागल. लक्ष्मण दादा शर्यूमध्ये जात नाही उडी टाकायला. त्याच्या पाठोपाठ प्रभू रामचंद्र निघून गेले. काय सांगायचं मला दृष्टांताचा सिद्धांत, काळ आपल्याजवळ गडगडी काळ वाटयाची पाय हे अजून किती आहे अवकाश, पाहतो उंदीर घेऊन जाय मुका तिसा काळ दुकानी तसे. असा प्रसंग माझ्या सावतोबाच्या जीवनामध्ये आला. सावतोबाला कळून चुकलं माझं अवतार कार्य मला संताला ठेवायला सुद्धा तीत असते. येणं त्यांच्या हातात आहे, जाणं त्यांच्या हातात आहे. इच्छा मरण असतं साधूंना. सावतोबाच्या लक्षात आलं, सांगितलंय काळा तुला पहिल्याच चरणात सांगितलं होतं मी, काय नामाची यामुळे न भिवू सर्वथा. अरे तुला कोण घाबरतय, अरे तुला कोण घाबरतय, तुझ्यावर आम्ही विजय मिळवलेला आहे. पण सृष्टीचा नियम आहे, उपजे ते नासे नासिले ते पुनरपी दिशे. मला जायचंच आहे, पण आता नाही. कधी जायचं, अभंगाच्या पहिल्या चरणात. उठोनी प्राप्त काळे करोनी आशा, 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 उठोनी
मला काळाचा संकेत आला. मी त्या काळाला विनंती केली. प्रातःकाळी ब्रह्ममुहूर्तामध्ये ज्यांना ज्यांना देह ठेवायचा मायबाप त्यांना काही संकेत कळतात. पण तुम्हाला आम्हाला आपण संसारी जीव असल्यामुळं आपण हसल्यावर जातो. आपण त्याच्याकडे कानगडा करतो. आणि खरा देह ठेवत असताना 3 दिवसाचं अनुष्ठान असलं पाहिजे. अनुष्ठान म्हणजे त्यांना फक्त पाणीच घेतलं, पाणी पण नसलं पाहिजे. घोट कोरडे पडतात म्हणून वटाला पाणी लावावं लागतं, शिपा नाही द्यायच्या. आपण मेंटल लोक आहे, शास्त्र कळत नाही. आणि याच्या डोक्यात जादा शास्त्र आहे. या 9-9, 10-10 दिवस मुक्कामी राहत्या, 13-13 दिवस ना बाया इकडे हे झालं आणि त्यानं ते केलं. याच्या डोक्यात जादा शास्त्र आहे. शास्त्र फार माध्यम करून टाकले. घर लागायची का नाही. 3 दिवसाचं अनुष्ठान पाहिजे. चला जाऊ दे, तुम्हाला नाही कळत आहे. पण आता ज्याच्या जीवनात सद्गुरू आला ना त्याला ह्या रीती. मी जे भुकू राहिलो नाही, फुकट नाही भुकू राहिलो. माझ्या जीवनामध्ये अशा श्रेष्ठ संतांची कृपा झाली. मी ड्युटीवाला माणूस, दिवसभर आपला धंदा करायचा आणि संध्याकाळी सांगितले गुरुना, भाऊ संध्याकाळी धर्माकरता पटका बांध. ज्ञानाचे लोकाला सांगणारे लय झाले गुचू. नाही खरं ज्ञान सांगते. संतांना सांगितलं. बघा चला जाऊ द्या. मला काय सांगत होतं, ज्यावेळेस 3 दिवस काहीही घेत नाही ना, आपलं जसं ज्यूस घेत्या का चमच्यावर, अरे कशाला मराला देते, जेव्हा गिळीत होतं तेव्हा नाही दिलं. त्याचे नव्हते त्याचे पित्र येडे आवलं ते. आता माझ्याकडे एक आज मी बँकेत सर्व्हिसला आहे. माझ्याकडे एक आज कस्टमर आलं का, म्हातारी जवळ 18 लाख पडेले मायबाप. किती? 18 लाख रुपये पडेले. 3 काट्या आहे पण एकही सांभाळायला तयार. मला वारीस कर, मी सांभाळी. पैसे देऊ ना, हे बुचका सांभाळीत नाही तर काय कामाचं हो. जाऊ द्या, मला तो नाही मुद्दा बोला. 3 दिवस उपोषण असलं पाहिजे. आणि बघा देह ठेवताना घर लागायची का नाही. जरा बारीक कीर्तन ऐका. अजून माझ्याजवळ 1 तास. तुमच्या पॉम्पलेट प्रमाणे 8:30 ते 10:30 ला कार्यक्रम संपेल. मी तुम्ही जसं म्हणशाल तसं. काय चाललं होतं. घर लागलेली होती. हा बरोबर. असे थोडे सुज्ञ राहा. मी भानावर नाही राहत. मला आपण आपल्या आनंदात राहावा असं आहे. पण ते घर लागली. घर लागल्यानंतर भगवंतानं काय करेल राहतो, युको वाढून देत राहतो. तुम्ही नका वाढू. युको वाढून देत राहतो. युको घर आवाज ज्यादा आला का घरच्याला कळून चुकतं का आता काही मिनिटात सुट्टी घेणार आहे. पण ती घर थांबायची मायबाप. जर बारीक अभ्यास करा बरं का. मी अभ्यास पूर्ण बोलतो तुम्हाला. ती घर थांबते. 9 ज्वारे देह ज्यावेळेस तापतो, 9 द्वारे त्याच्या ज्वारे होईल. पण 9 द्वारे देहाला किती दार आहे? 9 दार आहे. 9 द्वारे पुरे देह. या देहाला 9 दार आहे. आणि या 9 दार तापतात. मरायच्या आधी माणूस इतकं तापत का त्याच्या अंगाला चटके बसतात. मग पायाकून थंड पडत चालत होती. मग पायाकून थंड पडत चाललं तर पण इथलं गेलं बरं का. आता बरोबर आहे का. मग ज्यावेळेस ती घर बंद होते त्यावेळेस सूक्ष्म हे चालू असतं, तोंड वासेल असतं. सामान्य जीवाचं सांगू राहिलो मी तुम्हाला. आणि महाराज जरी असला त्याचा बी जर रीत नसेल तर रीत पाहिजे त्याला. माझ्या सावतोबाला जी रीत आहे ना ती रीत पाहिजे त्याला. ती जर रीत नसली ना, हरिविना जन्म नरकमय झाला, हरिविना जन्म नरकमय झाला, हरिविना जन्म नरकाची मैदाना, हरिविना जन्म नरकमय झाला. जसं शरीर थंड पडायला लागतं तसं तोंड सुकायला लागत. ते मोठमोठ्यानं आळत आहे. कारण त्याला केलेले पाप करुणी पापी मन हे सैरा वैरा पळतय. काय काय केलं भया माणसा मरताना सारं कळतय. त्याला ते आठवत. मग ते आळत ओरडत तो जीव. ज्यावेळेस आ आ आ आ करते, काय सांगू राहिलो जर बारीक काय त्यावेळेस मग त्यात तोंड. आता जाऊ द्या, ठीक आहे आपल्या पद्धतीनं आम्ही रामकृष्ण हरी म्हणतो, ठीक आहे बरोबर आहे. राम म्हणल्यानंतर तोंड उघडतं का नाही, म म्हणल्यावर तोंड झाकतं का नाही, तुम्हाला कळून राहिलं का. म्हणून पहा राम म म्हणल्यावर झाकायला पाहिजे की नाही. मग काऊन वासू राहिलं ते. ज्याची वासू राहिलं त्याची रीत चुकली.
त्या रीतीनं देह आमच्या एकाही संतांना नाही ठेवला, एकाही नाही. आणि त्याच्या शिरोमणी माझे सावतबाई बघा, कळालंय. पाठी उठल्यानंतर लक्षात आलं का आपल्याला जायचंय, या देहाला सोडायचंय आपल्याला आणि आपल्या स्वरूपाला जायचंय. म्हणून सावतोबा सकाळी उठले, स्नान केलं, लोकांना घातलंय. आम्हाला लोकांना घालायला लागत फार गरम पाणी, मग आरती. अरे वा, मेंटल खोकीचे काय काय निघलं, कुठून आलं काहीच कळालं माझा. जिवंतपणी आरती नाही, मेल्यावर आरत्या मण्याची. अरे आत्मा गेला ना निघून त्याचा. तुम्ही मातीची आरती करू राहिले का? म्हणून नाही करा तुम्ही, आणखीन पंचारती लावा, आम्हाला काय घेणं, डीजे लावून करा, आम्हाला काही घेणं नाही त्याच्यामध्ये. पण शास्त्र काय सांगतं त्याच्याकडे लक्ष द्या. सावतोबांनी स्नान केलेलं आहे, घालून या आसन यथाविधी. कसं घातलंय? सद्गुरूंना सांगावा, असं आसन असलं पाहिजे. यथाविधी आसन घातलेलं आहे माझ्या सावतोबांना. परिपूर्ण माझे स्वरूप मध्ये एक रूप झालेले सावतोबा. देहाचा परिपूर्ण ताप वाढत चालला. जसं जसं बघा तुम्ही, आम्ही शिपा देतो, आम्ही काय करतो, शिपा देतो. मोठं पोरग दे, मधलं पोरग दे, पोरगी दे, सगळे येऊन ये त्याच्या पुढं देते त्याच्या. अरे बापा हो, शिपा देऊ नका. लोक काय म्हणतील, लोक काही म्हणू द्या. शिपा दिल्यामुळं काय होतं, एक गोष्ट ध्यानात ठेवा, तो जीव शास्त्र पद्धतीनं देह ठेवत नाही. बघा, आपण ज्यावेळेस त्याच्यामध्ये दूध ओतितो, बरोबर, मग ते जातं खाली, देहात जातं का? ते नाही जात, देहात खाली जात नाही. कारण इथून तर सगळं बॉडी खराब झालेली आहे त्याची. इथं तो आत्मा घुटळतोय. फक्त तुम्ही काय करताय, त्याला दूध देता देता देता, पहिलीन दिलं, दुसरीन दिलं, पहिल्यान दिलं, दुसऱ्यान दिलं, करता करता ते बरं लगन भरून टाकेल, यायला का फुकट आलंच नाही राहत, वरती तर राहत्या. मग ते जसं 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 दूध वर येत आहे बघा, बरं का, आपल्याला वाटतं गिळलं, बरं का, ती गिळायला रिकाम आहे गेली, फार बॉडी खराब झाली त्याची खालची. आता ते काय गिळीन का? मन ते दूध काय होतं, साठल्यामुळं काय होतं, ते श्वास नलिकेत जातात. आणि श्वास नलिकेमध्ये आपण म्हणतो ना, बाई तुला आणि तू शिव दे, तिना शिव ओतली रे, ओतली का म्हात्री, मग मोठ्याला आरडावारडा चालू करते, बाई तू ही शिप घेतली ग, म्हाताऱ्यान जीव सोडा, तो यामुळं सोडला. म्हातारा राहिला असतं घंटामध्ये, तो दूध नसतं वाटलं ना तर अजून म्हातारा राहिलं असतं. तो दूध वाटल्यामुळं झालं काय, निघून गेला वारा, 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 निघून गेला वारा. आणि राहिला म्हातारा, आणि राहिला म्हातारा, निघून गेला वारा, निघून गेला वारा, निघून गेला वारा, निघून गेला वारा. काय निघून गेलं? जे निघून गेलं ते दिसलं का? एवढं बुचकं बसेल होतं ना. आता तुमच्या एवढ्यामध्ये मला जर अटॅक आला तर दिसन का? कसं की भुकलं कुदू कुदू कीर्तन करीत होतं, दिसन का तुम्हाला? नाही दिसू शकत ते. आणि ती दिसायची रे कसा बोटाना दाखवू तुला, हे अनुभव गुरुचा बोला, कसा बोटाला दाखवू तुला, हे अनुभव गुरुचा बोला, कसा बोटाला दाखवू तुला, हे अनुभव गुरुचा बोला, कसा बोटाला दाखवू तुला, हे अनुभव गुरुचा बोला. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचं प्रमाणे. चला भागवतात, आत्मा परमप्रिय हरी, त्याचा नाम कीर्तीचा हर्ष भारी, नित्य नवी आवडवरी, सभाय अभ्यंतरी हरी प्रकटे. कशाला माहिती? आत्मा काल माहिती, आम्ही बोललो का लई करावं लागत आहे. समजून कोण घे, तू राणी मी राणी. अजून यंगरट चिकण्या लोकायला कळलं नाही. सामान्य जीव सोडून द्या हो. आम्ही रात्रंदिवस जे ज्ञान सांगू राहिलो ना, ज्ञानविना नासली, बुद्धी भेदाची आले, कल्पू नाही ते कल्पले अनेकत्व. ज्ञानोबा 22 वर्षाचा बच्चा सांगाय, तुला ग झाला फक्त
माय ज्ञानेश्वरी पाटे माय गाता पाटे काय काय गाडी लावायची त्याला आग लागत आहे ज्ञाना जेना फुटे प्रेम पाना जर माय मेली तर डोळ्यात पाणी यायला लोकांच्या इतके यंगरट लोक झाले बुवा लोक तुमचं सोडून द्या कांटी प्रेम दाटे नैनी निरालोटे, कंठी प्रेमादाटे, नैनी निरालोटे, कंठी प्रेमादाटे, नैनी निरालोटे, कंठी प्रेमादाटे, नैनी निरालोटे. हृदय प्रगटे रामरूपा, हृदय प्रगटे रामरूपा, हृदय प्रगटे रामरूपा, जय जय रामरूपा. आमच्या प्रमाणे घे ते कोणाचं प्रमाणे ज्याच्या जीवावर तुम्ही बायका पोरं पसरू राहिले ना त्या तुकोबाचं प्रमाणे तळतळाला लावू नका समाजाला कशानं होईल कंठी प्रेम दाटत नाही निर्लोटन कशानं शास्त्र बाजूला राहिलं तुम्ही तुमच्यापर्यंत नाही आला तो तुमचा दोष तुम्ही समजूनच नाही घेतला ना यंत्रटाना नवल अहंकाराच्या गोष्टी विशेष न लगे चला सावतोबा उठले स्नान झालं यथाविधी आसन मांडलं काही रीत असं अग्नी देह ठेवायला अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा येतं कधी येतं त्याची रीत काय मुख असलं ती आ करून राहिलं ते मुख तुम्ही आम्ही ज्याला मुख म्हणतो ना ते तर आ करून राहिलं मग ते म्हणन का ते म्हणन का नाही म्हणत ते मुख नाही सांगितलं येतं नाही देवाची आद्वारी सांगितलं का नाही देवाचं दार सांगितलं का नाही आम्ही कोणाच दारात जातो हे कोणाच दार आहे देवाचं का देवळाचं देवाचं दार कुठे काय म्हणावं आता ज्ञानोबा 17व्या अध्यायात सांगत्या दवडोनी श्वासोश्वास वायाची किदती उपवास का धुमाचे घास अधोमुखे ज्याचा श्वासाचा परिचारू निमिष निमिषाचा व्यापारू माझे निज सुख साचारू ते त्याची घर बांधिले भागवतात नाथ बाबा सांग ही रीत आहे मायबाप आणि माझे सावतोबा बसलेले आहे आता देहाच्या क्रिया सुरू व्हायला लागलेल्या आहे पहिलेच देहाची आसक्ती सद्गुरूच्या माझ्या मुक्ताईच्या कृपेनं सावता बाबावर कृपा झाली मुक्ताईची आणि त्यांना ही रीत कळाली आता देहाकडं सावतोबांचं लक्ष नाही आहे परिपूर्ण देहाचा ब्रह्मानंदे लागली टाळी पूर्ण देहाती सांभाळी परिपूर्ण देहाचं महत्व निघून गेलेलं आहे मायबाप आणि मार्गी लागले माझे सावतोबा जसं 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 देहाच्या क्रिया व्हायला लागल्या काय क्रिया आहे अभंगाचं दुसरं चरण नवचार देह झाला ते संत 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 नवचार देह झाला
ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र यमे कुळ गोत्र वर्जियले नवज्वारे देह झालाचे संतप्त परी मनी आर्त विठोबाचे. तुम्हाला मला भगवान परमात्मा 12व्या अध्यायामध्ये ते सांगतो, मयेव मन आदत्स्व मये बुद्धी निवेशय. तू मन हे मीची करी माझी या भजनी प्रेम धरे सर्वत्र नमस्कारी मज एकाती. ज्या वेळेस देहाला त्रास व्हायला लागला माय बाप, हे 9 दार उघडे, हे 9 दार उघडे. जाताना माझे सावतोबाने ज्या रीतीनं ठेवलं ती रीत सांगून जातोय तुम्हाला. बघा, 9 दार उघडे, 9 दारातून जर जीव गेला, 9 द्वारातून जर जीव गेला तर तो 84 लाख योनीला जातो. 9 द्वारे पुढे बघा. इस बंगले को 10 दरवाजे, 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 बीच में पवन खंबाले, बीच में पवन खंबाले, आवत जावत कोई नहीं देखे, आवत जावत कोई ना देखे, यह बड़ा अचंबा रे, यह बड़ा अचंबा रे. अगला खूब बनाया रे, अंदर नारायण सोए, अगला खूब बनाया रे, अंदर नारायण सोए. बंगला खूब बनाया रे, नारायण सोए. बंगला खूब बनाया रे, अंदर नारायण सोए. इस बंगले को, क्या बंगल्याला नाही, इटा मातीच्या बंगल्याला नाही. इस बंगले को 10 दरवाजे, बीच में पवन खंबारी, आजपाजपणे उलट प्राणाचा, तिथे या मनाचा निर्धारू असे. द्या ना एखाद्या बोला 10,000 द्या ना, त्याला सांग ना म्हणे काय भानगडी गौड बंगला, सांग ना. महाराज व्हायची हाव, गुरु व्हायची हाव, समाज मारणा कदा आहे ना. बघा, आजपाजपणे इस बंगले को 10 दरवाजे, बीच में पवन खंबारी, आवत जावत कोई नहीं देखे, यह बड़ा अचंबारी. 9 दार उघडे पहिले तुम्हाला सांगितलं, आणि 9 दार आता सावतोबाबाचे तापलेले आहे, परिपूर्ण देह तापलेला आहे. पण परी मनी आर्त, संताची भाषा काळाला सुद्धा भेजा लागत होती. परी मनी आर्त विठोबाची, सावतोबाला परिपूर्ण ब्रह्मानंदे लागली टाळी, कोण देहाते सांभाळी. परिपूर्ण माझे सावतोबा आता त्या गोष्टीकडे रत झालेली आहे, पांडुरंगाकडे रत झालेलं आहे. हो, मनात परिवर्तन व्हायला पाहिजे. मनात, अरे मन हे राम झाले, मन हे राम झाले, राम राम म्हणाऱ्याला काही म्हणाले. ते सांकेतिक शब्द आहे माय बाप. संताला उघडं बोलता येत नाही, त्याला आडून बोलावं लागत, आडून बोलावं लागतं. आपल्या वडिलाला आपण नावानं हाका मारतो का? ऐ सकाराम दे पैसे म्हणतो का? म्हणतो नाही म्हणत ना. आपल्या वडिलाला हाका मारताना दादा बाबा तात्या नाना काहीतरी सांकेतिक शब्द असेल का? नाही. ऐ कळू नाही का? रात्रंदिवस ज्ञान सांगायचा धंदा लावलाय, कळू नाही. जर सैड्या बापाला नावानं हाका मारता येत नाही तर देवाला नावानं हाका मारता येत का? नाही. परी मनी अर्थ विठोबाचे आडून बोलावं लागलं बघा. आणि दावदार कुठे? दावदार कुठे?
दहावदार जाऊ द्या पटकन आता 10 वाजले. 10 ज्या दिवशी मी आईच्या पोटातून आलो ना, आया हो आम्ही तुमच्या पोटी उदरी जन्माला आलो का नाही? बरोबर आहे ना? उदरी जन्माला आल्यावर नाळ खांडला का नाही? धरणी वायू लागता स्मरण विसरे तत्वता, ओळखू लागे माता पिता. कोहम कोहम कोण मी, देह मी का आत्मा मी, कोण मी? कोहम कोहम रडू लागे. ज्या दिवशी नाळ खांडला त्या दिवशी टकुऱ्याला एवढं गड्ड होतं का नाही? टाळू होती का नाही? बिगर टाळूच कोणी आला का? आणि तुम्ही JCB लावून बुजून टाकलाय की गड्ड. मागऱ्याची तेलाची बाटली आणली का वाट भरली की नाही काढू? आता ते दार बंद करून टाकलंय. तुम्हाला कळत नव्हतं, तुम्हाला तरी काय माहिती? तुम्ही ते दार बंद केलं का नाही केलं? मग काय एकटं सरपंच देऊन उघडायचं काय उघडायचं ते? संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ, दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला, दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला, दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. तुमचं भाग्य आहे की निदान तुम्हाला हे शब्द कानावर तरी चालले. तुमच्या कोड जन्माचं तुमचे आईबाप खूप पवित्र आहे. निदान तुमच्या कानाला स्पर्श करून तरी हे शब्द चालले. जिंदगीत आतापर्यंत तुमचं एवढं वय झालं ना, हे शब्द मुखातून नाही आले एका तरी बुवाच्या. येऊ नाही शकत. तुका म्हणे येते हा जातीचे म्हणजे साडीमाळी तेंडी कोळी नाही, अनुभवाच्या जातीचे लागायचे. चल जाऊ द्या. परी मनी अर्थ विठोबाचे सावतोबा परिपूर्ण मनात जाता लय झालेला आहे सावतोबाचा. आणि इथं राहत्या बघा माता पिता बंधू बहिणी, कोणी नपवती निर्वाणी, इष्ट मित्र सज्जन सखे, येतो सुखाची मांडणी, एकला मी दुःख भोगी, कुंभपाक जातई, इथे कोणी सोडविना, एका सद्गुरु वाचोनी. सद्गुरु आहे. हातापाय तांगड्याचे का? मराच्या टायमाला हातापाय तांगडे सद्गुरू राहते का? नाही. ज्ञान देवा म्हणे निवृत्ती निर्गुण. आणि सद्गुरूंना दिलेलं जे तत्व आहे, जी साधना आहे, जबाबरी अर्जुना हा मधून भेटे म्हणा तवबरी या साधना बाजावेची लागे. मग ती साधना सावतोबाच्या जीवनामध्ये माझ्या मुक्ताईच्या कृपेनं होती. आणि ती माझ्या ती रेत आता सावतोबाला कळाली. काय रेत होती? अभंगाचं 3रं चरण. प्राणायाम करुणी कुंभक साधीना, प्राणायाम करुणी कुंभक साधीना, प्राणायाम करुणी कुंभक साधीना, प्राणायाम करुणी कुंभक साधीना. वायू निरविला मुळातत्वी, वायू निरविला मुळातत्वी, नवकार देव झाला ते संत सद्गुरूंना ती गोष्ट सांगतात ती गुह्य आहे. मला बी इथं बोलता येत नाही. पुस्तकात सांगेन, पुढं बी नाही सांगेन. काय पुढं? पुस्तकात सांगेन ही तर गुज बैसून बाजारात
एकांत सुख गोष्टी. हो, माझ्या ग गुरुन मला ग बाई निल एकांत, ज्ञानाचा भाग लाविला हृदयात. सद्गुरुनाथ ती रीत आपल्याला देत असतात आणि त्या रीतीनं ज्यावेळेस नामाची ज्यावेळेस रीत जीवाला कळते, त्या रीतीनं जीव ज्यावेळेस परिपूर्ण देहाची आसक्ती सोडून तत्वाला एकरूप होतो मायबाप, त्यावेळेची ही क्रिया आहे. ही क्रिया माझ्या सावतोबाच्या जीवनात आली. त्या वंशात तुम्ही आम्ही जन्माला आलो, भाग्यवान माणसं आहे. ठीक आहे, नका येऊ देव आपल्यापर्यंत, कारण सोनं घ्यायला बी दामांना लागत. तसं देव जीवनात यायला बी तर पुण्य लागेल ना. पुण्य फळले बहुता दिवसा, भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मुख तो काय प्रमाण घेतो. गुरु विना ज्ञान कळेना, अकराला राग वेडा. गुरु विना ज्ञान कळेना, अकराला राग वेडा. गुरु विना ज्ञान कळेना, अकराला राग वेडा. त्याच्याकरता जीवनामध्ये सद्गुरू यावं लागतात. आणि सद्गुरूंनी सांगितलेली रीत पद्धत ज्यावेळेस जीवानं केलेली असते, त्यावेळेस त्याला त्याच्या स्वरूपाची प्राप्ती 101% होते. साठविला हरी जीही हृदय मंदिरी, त्याची सरळीर धार झाला सफल व्यापार. कशाला म्हणते हरी? कशाला म्हणते हरी? कशाला म्हणते? हरे हरे म्हणते सारे, कितीदा मरे कितीदा जन्मे. हरी हरी म्हणणार कमी का? विठ्ठला माय बापा पांडुरंगा त्याला का मी म्हणाले नाही माय बाप. याच्याकरता जीवनामध्ये चांगल्या सच्च्या पूर्व सुकृताचा, पूर्ण अभ्यासाचा, दास सद्गुरूचा तोची जा. हो, अशा सद्गुरूला शरण जा. जीवनामध्ये चांगल्या महात्म्याला शरण. अरे आपलं भाग्य आहे रामबाबा श्यामबाबा, आपल्या भूमीमध्ये राहिलेली महात्मे ही. पण त्या काळात कोणी समजून नाही घेतलं. हो त्याचे नव्हते, जिद्याचे पित्र होतं तेव्हा संत कळत नसतात. जगद्गुरु तेव्हा नव्हते का? जे ज्ञान आता लोक सांगू राहिले तेव्हा जगद्गुरु नव्हते का? तेव्हा महावली महावैष्णव नव्हते का? अरे होते, पण कोणी समजलं. जगद्गुरु गोपालकृष्ण होते का नाही? मग त्याला कोण म्हणत? डोऱ्यावळ म्हणत होते त्याला, गुरखी म्हणत होते त्याला. अरे नाही ना, असे मिलिंद दैवाचे आजही आहे. देव पुढे का? देव दिसतो का? थांब, तुला मराच्या टायमाला दिसन देव. थांब जर सक्का सरा. आणि मेल्यावर तर जादा दिसतो. हा, पीठ झाकीते का नाही? पीठ झाकीते का नाही? आता मी गंज कुतू कुतू कीर्तन करू राहिलो, मा पीठ पाहिलं या विठ्ठलाची बाई येणार आहे त्याच्यात. नाही कीर्तन 10,000 कीर्तन केले म्हणजे काय काय देव यायचा का नाही आम्हाला? यांना देव आज्ञा झाली फुकट बेवड्याला. नाही नाही बा, बघा जार ती एक रीत आहे. जार ती त्याच्यावर वाकडे तिकडे आल्या ड्रेस येते का नाही? बाया डोंगरा खाईत गेलं. 84 लाख येऊन जातं का नाही ते? आणि मग काय वैकुंठवाशी कैलासवाशी लिहिते त्याच्यावर. जाऊ दे, याच्यामध्ये येत अवकाश 3 चरणाचा भावार्थ तुमच्या मायबापा पुढे ठेवला. 10:15 वाजले. सर्वांनी प्रेमपूर्वक भजन करूया. विठोबार कुमार
करुणी स्नान घालून आसन यथा विधी नवद्वारे देह झालासे संतप्त परे मनी अर्थ विठोबाचे प्राणायाम करुणी कुंभक साधिला वायो निरोधिला मूळतत्वे नवद्वारे देह झालासे संतप्त परे मनी अर्थ विठोबाचे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगामध्ये वेळेमध्ये मायबाप अतिशय वेळेवर सुरुवात केली म्हणून आपणही वेळेवर या ठिकाणी विठाला विठाला चरणामध्ये तिथी सांगितल्या त्या पिरियडला त्या वेळेला सावतोबांनी त्या तिथीला त्या सालामध्ये देह ठेवला आणि आषाढ चतुर्दशीला सकाळी तो दिवस होता. त्या दिवशी भगवान परमात्मा ज्या दिवशी जरा बारीक ऐका ज्यावेळेस महात्मा या सृष्टीतून जाईल ना सिद्ध महात्मा ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्री देवतया जवळी असे पाप नासे दोष अशा महात्म्यानं ज्यावेळेस देह ठेवला जातो त्यावेळेस हा जो सहस्रकर भगवान सूर्यनारायण आहे ना तो पळभर थांबतो. मायबाप त्यांच्या दर्शनाकरता हा सहस्रकर थांबतो. हो माझ्या सावतोबा करता या सहस्रकराला सुद्धा वाटलं एवढा महान कर्मयोग माझ्या सावतोबांनी केला. कुठं जायची गरज नाही. कधी माझे सावतोबा पंढरपूरला गेले नाही, कधीच नाही गेले. आरण सोडलं नाही माझ्या सावतोबांना. मग येडे होते काय ते लोक म्हणजे तू लई पागल अख्खं गाव चाललं तूच घरी. अरे पण माझे सावतोबा सांगू काय राहिले देह ही पंढरी आत्मा पांडुरंग या देहरूपी पंढरीमध्ये वारी करा. देहाची पंढरीची वारी खाली चालली आणि माझ्या त्या वाऱ्या चुकानं 2 रुपयात पंढरपुरे मावली. आता मोदीची कृपा शासन बी एवढे मेंटल खोपडी झालं का विचारूच नका. 55 सीटर झाले. 55तून 110 रुपयाची एवढी मोठी तो ड्रायव्हर ती गाडी डिझेल ट्रॅक्टर ते टायर भानगडी आहे का काही शाळा आहे. अरे काय चाललंय जगामध्ये. हे गपचिप घरी बी बसा ना. आता बरे घरी होते तर ते तिकडं चालले. आता तिकडं भलती गर्दी झाली दर्शनाला वारी. अरे काय चाललंय जगामध्ये काहीच कळून नाही राहिलं ना. आम्ही देव देव करतो नाही. पंढरीची वारी आहे माझी घरी, तुम्हाला गंज वाटत मला गंज सकाळ लोक चालून द्या वाटत पण नाही ना. मर्यादा असते त्या वेळेमध्ये आपण आपलं कार्य पूर्ण करावं नाही तर काही पडेल नाही. तमाशातून आपल्या त्याच करता सावतोबा सांगतात माझ्या जीवनामध्ये मी या रीतीनं जीवन जगलो आणि मला माझ्या सद्गुरूच्या कृपेनं झालं काय का मला माझं स्वरूप कळालं. ज्ञानदेवा पाठ हरी हा आणि भरला गण माझ्या स्वरूपाची जागा माझ्या सद्गुरूंना मला दाखवून दिली. अभंगाचं शेवटचं चरण. सावता पांडुरंगी स्वरूपी मीना सावता पांडुरंगी स्वरूपी नवद्वार देह आला ते संत
सावता पांडुरंग स्वरूपी मिनला. स्वरूप कशाला म्हणतात? स्वरूप जनाबाई सांगते, हातपायी नाही त्यासी जनी म्हणे स्वरूपासी. स्वरूप नैनन छिन्नन ती शस्त्राने नैनन धरती पाव का. ते कालही होतं, आजही उद्याही राहणार आहे. हो, पहिले कोटेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यच होते पाही कानोबा फिरते रे. हे सगळं जाणार आहे. आकार जाईल दादा अवघा होईल निराकार, निर्गुण निराकार दादा माहूर माझे गाव. याचं शेवटचं चरण बघा, याला स्वरूप म्हणतात. आणि तुम्हाला आम्हाला सुद्धा स्वरूपात जाता येतं, पण चांगल्या सच्च्या अनुभव सिद्ध सद्गुरूला शरण जा. म्हणजे नाही तर आगा हाकीम यान खत्रे मी त्यालाच गोळ्या देता येईना, तो काय तुम्हाला गोळ्या देईल? याची मरणाची सर्दी त्याला, तो तुमची काय घाली नाही. म्हणून सावतो बाबा सारखा, अरे आमच्या सरकार विश्वास नका ठेवू माय बाप, पण त्यांच्यावर ठेवावा लागेल आपल्याला बरं का. त्यांनी ग्रंथ रूपानं तुम्हाला आम्हाला लिहून ठेवलं, त्या ग्रंथावर तुका म्हणे नाही विश्वास ज्या मनी पाहावे पुराणे विचारोनी मायबाप. म्हणून सावता बाबा स्वरूपाला गेले. मग सावता बाबा ज्या आईच्या उदरी जन्माला आले, त्याच आईच्या उदरी आपण बी जन्माला आलो का नाही? मग त्याला स्वरूपाला जायला जमलं, आणि आम्ही काहून भाषणात चाललो? तुम्हाला आम्हाला फक्त अज्ञान घालवण्याचं ज्ञान करून घ्या. भ्रांतीपासून हिरतले गुरु वाक्यानं मन धुतले, आत्मस्वरूपी घातले हरोनिया. आलं कधी काय करतात सद्गुरू? कपडे करा सद्गुरूला, काय फाशा घ्यायच्या का दोतरांना? त्याला गुरुला दक्षिणा द्या, काय करायचं त्याला? आणि एवढं देऊन त्यांना काय द्यावा? लोक म्हणतात आमच्या गुरुचे पाय आमच्या करायला लागले, आणि आमच्या पत्राची माडी झाली. अय तो गुरु मेंटल आणि तू मेंटल. गुरुना इटा मातीचा उद्धार नाही व्हावा, देहाचा उद्धार व्हावा. देहाला स्वरूपापर्यंत घेऊन जाणारा सद्गुरू जीवनात सावतोबाला भेटले. माझ्या मुक्ताईची माळ सावतोबाच्या जीवनामध्ये आहे, आणि परिपूर्ण परमार्थ सावतोबानी स्वतःच्या जीवनामध्ये मूर्तिमंत अनुभवला आणि स्वरूपाला पात्र झाले. अरे हे खोका आपण कालही नाही, आजही नाही, उद्या नाही. देह जाईल जाईल यासी काळबा खाईल, कार्य नुमदसी दगडा कैचे अति गोडी वाडा. आपण देह नाही मायबाप, आपण आत्मस्वरूप आहे, आणि आत्मस्वरूपाची ओळख आपल्याला नामामुळं होते, आणि ते नाम जीवनामध्ये येण्याकरता सावतोबाला शक्ती मागूया. झालेलं भावपुष्प ज्या सज्जनाच्या माध्यमातून तुमच्या सर्व संत महात्म्यांच्या दर्शनाचा योगाला आजची सेवा ज्यांच्याकडे होती, आपल्या गावातले परमार्थ प्रेमी आमचे प्रेमाची मूर्ती हरिभक्त पायन रघुनाथ महाराज गवळी यांच्या माध्यमातून सेवा मला मिळाली. तुम्ही सर्व एवढे भरभरून या ठिकाणी आलात, अतिशय. आणि एक तुमच्या गावाचं विशेष मला आता सावतोबाच्या सत्याचं मला खूप आवडली गोष्ट. उगा गर्दी आणू नका, तुम्हाला काही गाजर कळा ना, आम्हाला काही कळा नाही ना माऊली. नाही नाही नाही, मी एका ठिकाणी आता मला 5 तारखेपासून झोप नाही. 5 तारखेपासून मी गुतेल, तर एका ठिकाणी 35,000 रुपये देईल. 35,000 रुपये. पण असा धिंगाणा आहे का महाराज काय उडू राहिला कोणाला कळा ना, आणि त्या इथं चालूच आहे. प्रत्येक गोष्टीला तुम्हाला आला घ्यायची काही गरज आहे का? राग आळवी तो नानान काय घालतो तो गाजरा काळा ना, यायला त्याची गरज आहे का? तेच टाळ्यावरती माझ्याजवळ, मी तुम्हाला माझ्याजवळ पुरावा आहे, मी दाखवेन तुम्हाला. तेच टाळावाजी त्या लोकांना टाळा वाजावा. मी त्याला म्हणेल कीर्तनामध्ये, त्याला काय गाजर कळालं? तुम्ही ज्या टाळ्या वाजू राहिले त्याला काय गाजर कळालं? याय ना मालकंस गायला, याय ना सूर्यकंस काय, यायला काय कळत गाजर? कुठं काय करावं याचं बी कळत नाही माऊली. म्हणजे राग येऊ नका देऊ, मी त्याला दोष देतोय असा भाग नाही, पण त्याच्यामध्ये ज्यावेळेस आपला वेळ जातो ना, महाराजांना सांगायचं काय, एक तर 7 ते 9 कीर्तन 7:30ला चालू होतंय, त्याच्यात अर्धा तास भैरवीत जातो. बोच्या अभंगावर येता अर्धा तास जातो. काय सांगतो अर्धा तास? अरे आमच्या संतांनी खरंच हाडाची काढा केली हो. एक शब्द, एका शब्दावर 8 दिवस कीर्तन करू शकतो. एका शब्दावर एक प्रमाण डबल नाही, एक उदाहरण डबल नाही. अरे एवढं लिहून ठेवलं त्यांनी. त्यांचं सावतोबा असेल, ज्ञानोबा असेल, तुकोबा असेल, सगळ्या संतांनी एवढं वाङ्मय लिहून ठेवलं. अरे ते सांगा ना, बाजार कशाला जगाला सांगू राहिले? जाऊ दे, यथावत यथावकाश बोलण्याचा प्रयत्न केला. बोलण्याच्या ओघामध्ये मायबाप काही चुकून तुम्हाला वाटलं असेल, लई अंगराटावाने बोललं,
तुमचं लेकरू म्हणून माफ करा. मला काही असं टाकून तुम्हाला बोलायचं नाही किंवा असं चिरकून बोलायचं. याचा अर्थ जे आता बघा तुकोबराय सुद्धा म्हणतात ना, किती सांगू तरी ना ऐकती, पुढे शेजारीचे रडतील. पुढं रडू नये म्हणून बोलले. शांती ब्रह्मानं म्हणावं का हो, काय माय गेली शांती ब्रह्मानं शोभत कधी यायला. पण का ज्यावेळेस समाजाला एवढं पोट तिडकीनं सांगू नाही, समाज करत नाही, त्यावेळेस संताला सात्विक राग येतो. उपजोनी करंटा माझ्या नानोबानं म्हणावं का, अरे मायबाप तुम्ही खूप सोन्याहून पिवळे आहात आणि देव जाणण्याची रीत खूप सोपी आहे. तेवढी जाणून घेतली, सावतोबाला धन्यता वाटेल. तुम्ही अतिशय अगदी कमीच पाहिजे ना, असेच लोक ठेवा कायम. नाही गर्दी आणून काय नाही, बाहेर ठेवून आणखी भुसपांगी. गावात बरं चाललं का ते आणखी भुसपांगून जाते. हा आहे ते चांगले ठेवा. मस्त 2 वाघ आपले, यांनाही भगवान परमात्मा अखंड आयुष्य चांगलं देऊ, त्यांचं परमार्थामध्ये चांगलं सर्वांनाच सद्बुद्धी देऊ. एवढं सावतोबाबांच्या चरणी मागूया. आणि झालेलं भाऊ पुष्प सावतोबांच्या चरणी समर्पित. ज्ञानेश्वर माऊली